नमस्कार, अथ कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आपल्या चॅनलवर असे सुंदर आणि युनिक मोत्यांचे पान तर तुम्ही पाहिलेच असणार आहेत। आज त्यातच आपण अजून एक पान बनवणार आहोत, जे की आपण हे ऑलरेडी दाखवले होते, पण याचं ट्युटोरियल आपण आज बघूया। तर हे सुंदर युनिक पान आहे, ज्याचा उपयोग तुम्ही रांगोळी, तोरण, महिरप इत्यादीसाठी करू शकता। चला तर मग हे सुंदर असे पान कसे बनवायचे आहे ते बघूयात। या पानाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 5 नंबरचे हिरवे आणि गोल्डन मोती आणि 6 नंबरचे लाईट ग्रीन मोती। तर सगळ्यात आधी आपल्याला एक वायरमध्ये एक लाईट ग्रीन मोती ओवून घ्यायचा आहे 6 नंबरचा। त्यानंतर त्या मोत्यामध्ये बघा गाठीच्या जवळपर्यंत घेऊन जायचं आणि खालून वरच्या साईडला आपल्याला सुई काढायची आहे आणि एक असा लूप बनवायचा जेणेकरून हा मोती निसटणार नाही। ठीक आहे। आता आपल्याला इथे 6 हिरव्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत। 5 नंबरचे हे मोती असणार। आता काय करायचं, वरचे 2 मोती सोडून टाकायचे आणि बघा खालचे जे सेंटरचे जे 2 मोती आहेत तर त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची खालून वरच्या दिशेला। ठीक आहे। खालून वरच्या दिशेला 2 मोत्यातनं, सेंटरच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई इथे अशी काढून घ्यायची आहे। तर आपली आकृती बघा अशी दिसेल। आता हे एवढी आकृती तयार झाल्यानंतर ना आपल्याला एक गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे। हा देखील 5 नंबरचाच असणार आहे। आणि काय करायचं, आता बघा ते जे 4 हिरवे मोती दिसत आहेत त्या 4 पैकी पहिल्या 3 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची। ज्या दिशेने आपण सुई वरती नेली होती त्याच दिशेने आपल्याला सुई वापस खाली आणायची आहे। ठीक आहे। तर ह्या 3 हिरव्या मोत्यातनं सुई काढल्यावर आता बघा ही आकृती आपली अशी दिसणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट एक मोठा हिरवा मोती घ्यायचा। त्यानंतर ना इकडचे जे 2 हिरवे मोती आहेत छोटे, ह्या 2 छोट्या हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आहे। छोटे म्हणजे 5 नंबर, मोठा म्हणजे 6 नंबर मोती। ठीक आहे। आता बघा या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढल्यावरती आपल्याला काय करायचं आहे, आकृती अशी दिसेल। आता इथे आपल्याला 4 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत। हे 4ही मोती 5 नंबरचे असणार आहेत। तर छोटे 4 हिरवे मोती ओवायचे, वरचे 2 बाजूला करायचे आणि त्याच्या खालचे जे पहिले 2 मोती होते किंवा हे 4 जे ओवले त्यातले पहिले जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं सुई काढायची। पूर्वी जसं आपण खालून वर काढली होती तसंच खालून वरच्या दिशेला आपल्याला ही सुई काढून घ्यायची आहे। तर बघा आपली आकृती ही अशी दिसणार आहे। आणि आता पूर्वी जसं आपण एक गोल्डन मोती ओवलेला तसाच आपल्याला इथे एक गोल्डन मोती ओवायचा आणि खालच्या 3 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आहे। तर बघा आपण इथे एक गोल्डन मोती ओवला आणि त्याच लाईनमध्ये 4 हिरवे मोती जे आहेत त्यापैकी पहिल्या 3 हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे। ठीक आहे। जशी सुई वरती नेली तशीच सुई वापस खाली येणार। आता इथे आपल्याला एक लाईट ग्रीन कलरचा मोती ओवायचा आहे 6 नंबरचा। त्यानंतर ना दुसऱ्या साईडला बघा जे 2 हिरवे मोती दिसत आहेत 5 नंबरचे, त्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे। ठीक आहे। तर आता अशा प्रकारे आपल्याला ही एकावर एक लाईन आपली तयार होत आहे। परत आता इथे आपल्याला 4 हिरवे मोती ओवून घ्यायचे आणि वरचे 2 सोडून खालचे जे 2 आहेत त्या 2 मधनं खालून वरच्या दिशेला सुई काढायची। ठीक आहे। तर अशा प्रकारे इथे हे जे आहे डबल एकावर एक असे मोती येतील। त्यानंतर न वर गेल्यावर काय करायचं, एक गोल्डन मोती ओवायचा आणि ज्या दिशेने सुई वरती काढली त्याच दिशेने 3 हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। ठीक आहे। बघा इथे प्रत्येक वेळा आपण 3 हिरव्या मोत्यातनं काढत आहोत। त्यानंतर न काय करायचं, परत एक लाईट ग्रीन कलरचा मोठा मोती ओवून घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडला जे 2 हिरवे मोती दिसत आहेत त्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आहे। ठीक आहे। आता ह्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई वरती आल्यावरती आपल्याला पूर्वीप्रमाणे नेक्स्ट स्टेप करायची आहे। तर 4 हिरवे मोती ओवायचे, वरचे 2 मोती बाजूला करायचे आणि खालचे जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची। पण कशी, तर ज्या खालच्या दिशेने वरून काढायचं आहे। बघा हे ज्या दिशेने सुई नेली त्या दिशेने नाही, तर खालून वर अशा ह्या 2 मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर परत एक गोल्डन मोती ओवला आणि ज्या दिशेने सुई वर नेली त्याच दिशेने 3 हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आहे ना अगदी सिंपल प्रोसेस, थोडीशी हार्ड वाटू शकते बट हार्ड नाही आहे। ठीक आहे। त्यानंतर ना काय आहे, आता परत एक लाईट ग्रीन मोती ओवला, समोरच्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढली आणि ही अशी जी आहे परत एकावर एक लाईन आपण बनवत आहोत। यासाठी परत आपल्याला आता हीच स्टेप रिपीट करत जायची आहे। तर आपण एक 4-5 वेळा बघून घेऊया जेणेकरून आपल्याला सोपं वाटेल। तर परत 4 मोती ओवले, मधले वरचे 2 सोडले, खालच्या 2 मोत्यातनं सुई काढली,
त्यानंतर एक गोल्डन ओवला आणि 3 हिरव्या मोत्यातनं सुई काढली. ठीक आहे, वरून खालच्या दिशेला सुई आली. त्यानंतर परत एक लाईट ग्रीन कलरचा मोठा मोती ओवलेला आहे आणि इकडच्या साईडला जे 2 छोटे हिरवे मोती दिसत आहेत त्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढली. आता बघा, तुम्ही हे मोठे हिरवे मोती मोजाल तर इथे 6 मोती तयार झालेले आहेत. अजून आपल्याला असे 3 मोती येईल अशी ही लाईन आपल्याला वाढवत न्यायची आहे. ठीक आहे, तर जसं आपण आता बनवलेलं आहे तीच प्रोसेस आपण रिपीट करत जायची आहे आणि टोटल असे 9 लाईट ग्रीन कलरचे मोती आले पाहिजे. ठीक आहे, आता बघा, हा शेवटचा लाईट ग्रीन कलरचा मोती आल्याच्या नंतरनं आपल्याला सुई मागच्या दिशेला परत फिरवत न्यायची समोरच्या 2 हिरव्या मोत्यातनं. त्यानंतर तिथे घट्ट अशी गाठ मारायची आहे आणि एक्स्ट्रा धागा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर इथे बघा, आपण आता इथे 9 हिरवे मोती असलेली आणि 8 गोल्डन मोती असलेली एक लाईन जी आहे, एक पट्टी जी आहे ते तयार झालेली आहे. ठीक आहे, तुम्ही अशा प्रकारे हे ठेवून बघू शकता. मोजून घ्यायचं आहे 8 मधले गोल्डन मोती आणि बाहेरचे 9 लाईट ग्रीन कलरचे मोती झाले पाहिजे. आता काय करायचं आहे, नवीन धागा घ्यायचा आणि गोल्डन मोती आतमधल्या साईडला येतील असं हे पकडायचं आहे. ठीक आहे, आता काय करायचं बघा, तो जो गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोत्यापासनं 3 हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे, बघा, गोल्डन मोत्यापासनं 3 हिरव्या मोत्यातनं आपण सुई काढलेली आहे. ठीक आहे, ही लाईन कोणती आहे, जी फर्स्टला लाईन आपण बनवली होती ती लाईन आहे. ठीक आहे, तर त्या फर्स्टच्या लाईनमधल्या 3 मोत्यातनं सुई काढल्यावर आता इथे एक लाईट ग्रीन आणि 2 डार्क ग्रीन कलरचे मोती होऊन घ्यायचे आणि गोल्डनच्या जस्ट खाली जे 2 हिरव्या कलरचे मोती आहेत, आता फक्त 2 हिरव्या कलरच्या मोत्यातनंच काढायचं आहे, 3 नाही. फक्त 2 हिरव्या कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आपल्याला हे आता वरून खालच्या दिशेला, ठीक आहे, म्हणजेच लाईट ग्रीन कलरचा जो मोती आहे तिकडच्या दिशेला आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. आता काय करणार, आता समोर बघा, फक्त जे 2 छोटे हिरवे मोती दिसत आहेत डार्क ग्रीन कलरचे, त्या 2 डार्क ग्रीन कलरच्या मोत्यातनं सुई काढायची. आता इथे आपल्याला लाईट ग्रीनमध्ये जायचं नाही, फक्त डार्क ग्रीन कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आणि थोडंसं ओढून घ्यायचं. त्यानंतर आता 2 हिरवे आणि 1 गोल्डन मोती ओवायचा, 2 छोटे हिरवे 1 गोल्डन मोती ओवायचा. त्यानंतर गोल्डन मोत्याला मागे करायचं आणि समोरच्या 3 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे, किती, तर समोरच्या 3 म्हणजे गोल्डनला मागे केल्याच्या नंतरनं समोर 3 हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई इथे काढून घ्यायची आहे. ठीक आहे, तर आपण बघा, आता इकडे पण अशी जसं आपण डावीकडे लाईन बनवलेली आहे तशीच आपल्याला उजवीकडे देखील लाईन बनवायची आहे. परत आपण काय करणार, ह्या 3 मोत्यातनं सुई काढल्यावर एक लाईट ग्रीन आणि 2 डार्क ग्रीन कलरचे मोती ओवणार आणि गोल्डनच्या खालच्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर इकडे देखील लाईट ग्रीन सोडून टाकायचा आणि समोरचे जे 2 छोटे हिरवे मोती आहेत त्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे, आता परत एकदा रिपीट प्रोसेस करून दाखवते. तर 2 हिरवे 1 गोल्डन मोती ओवला, गोल्डन मोती मागे करायचा, समोरच्या 3 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची. 3 हिरव्या मोत्यातनं सुई काढल्यावर वरती आपल्याला इकडे आता 3 हिरवे मोती ओवायचे. कोणते, एक लाईट ग्रीन आणि 2 डार्क ग्रीन, एक लाईट ग्रीन आणि 2 डार्क ग्रीन मोती ओवायचे आणि गोल्डनच्या खाली फक्त 2च मोत्यातनं काढायचा आता. ठीक आहे, पहिली वेळेस 3 मोत्यातनं, दुसरी वेळेस 2 मोत्यातनं, तर 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आहे. आणि जसं आपण याच्या आधीची प्रोसेस केलेली आहे, जस्ट आधी जे आपण केलेलं आहे तसंच आपल्याला रिपीट करत राहायचं. परत लाईट ग्रीनला सोडून टाकायचं आणि समोरच्या 2 छोट्या हिरव्या मोत्यातनं सुई काढायची. आता आपल्याला काय करायची आहे, जशी आपण डाव्या साईडची पट्टी वाढवलेली आहे तशीच आपल्याला इकडच्या साईडची पण पट्टी वाढवायची. तर टोटल आपल्याला 7 गोल्डन मोती आले पाहिजे. ठीक आहे, आपण आधी 6 बनवूया, 7वा जो शेवटचा आहे तो आपण कसा बनवायचा आहे एकदा शेवटी परत एकदा बघून घेऊयात. ठीक आहे, तर बघा, आपल्याकडे आता हे असं पानाचा आकार बनून तयार झालेला आहे. आता जर तुम्ही मोजाल तर मधले गोल्डन 6 मोती आहे. ठीक आहे, मधला कॉमन एक सोडून टाकायचा, कॉमनच्या खालचे, ठीक आहे, कॉमन जो आहे तो एक सेंटरचा सोडून त्याच्या खाली 6 गोल्डन मोती आलेले आहेत. ठीक आहे, आणि बाहेरच्या साईडला आपल्याकडे इथे 8 मोती आलेले आहेत. ठीक आहे, वरचा एक पकडून. तर तुमची पण आकृती अशी तयार झाली पाहिजे. आता हा शेवटचा गोल्डन मोती आपल्याला ओवायचा आहे, त्यासाठी पहिले 2 हिरवे आणि 1 गोल्डन मोती ओवायचा. त्यानंतर 3 हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेला काढून घ्यायची आहे आणि इकडे काय करणार, आता एक लाईट ग्रीन, एक मोठा आणि 2 छोटे मोती ओवून घ्यायचे आणि गोल्डनच्या खालच्या 2 हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे.
ठीक आहे. गोल्डनच्या खालच्या 2 हिरव्या मोत्यातनं आपण सुई इथे काढून घेतली. त्यानंतर इकडच्या साईडला आल्यावर काय करायचं, लाईट ग्रीन सोडून टाकायचा, समोरच्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. तर बघा दोन्हीकडे कॉमन मोती सोडून, मधला सेंटर मोती गोल्डन सोडून दोन्ही साईडला 7-7 गोल्डन मोती आलेले आहेत आणि बाहेरच्या साईडला 8-8 हिरवे मोती आलेले आहेत. ठीक आहे. आता बघा, आता काय करायचं आहे, इकडच्या ह्या हिरव्या मोत्यातनं सुई काढल्यावरती 5 हिरवे, 1 गोल्डन आणि 5 हिरवे मोती ओवून घ्यायचे. हे सर्व 5 नंबरचेच आहेत. त्यानंतर अपोजिट साईडला बघा, तिकडच्या साईडला जे 3 हिरवे मोती दिसत आहेत ना, त्या 3ही हिरव्या मोत्यातनं सुई काढायची किंवा तुम्ही पहिल्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढून तिथे गाठ मारून घेऊ शकता. आता इथे आपल्याला गाठ मारायची आहे आणि एक्स्ट्रा धागा कट करून घ्यायचा आहे. आपण इथे काय केलेलं आहे, जी लास्टची लेयर होती ना त्याला आपण इथे जॉईन केलेलं आहे. तर बघा इथे एक सुंदर असे पान तयार झालेले आहे. तर हे पान देखील तुम्ही यूज करू शकता एवढेच डिझाईनचं. मध्ये रिकामी जागा सोडलेली आहे. नाही तर आता पुढची स्टेप जी आहे ती देखील आपण करूया. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा गाठ मारून आपण कट करून घेतला होता. आता नवीन सुई घ्यायची, नवीन धागा घ्यायचा आणि तो जो गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई ओवून घ्यायची. सेंटरच्या गोल्डन मोत्यातनं सुई ओवल्यावर आता इथे 15 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. हे कसे 5 नंबरचेच मोती आहेत. 15 गोल्डन मोती ओवल्यावर काय करायचं, आता बघा वरती जो सेंटरचा गोल्डन मोती आहे त्या सेंटरच्या गोल्डन मोत्यातनं वरून खालच्या दिशेला, ठीक आहे, वरून खालच्या दिशेला आपल्याला सुई काढायची आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला सुई इथे काढून घ्यायची. आता तो पहिलावाला मोती सोडून टाकायचा आणि बघा जे आत्ता ओवलेले जे 15 मोती आहेत त्यातले पहिले जे 4 मोती आहेत, आता ओवलेल्या 15 पैकी पहिल्या 4 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. तर अशी ही आकृती दिसेल. आता आपल्याला 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आणि बघा आता डावीकडे जो पहिला हिरवा मोती येतो, कॉमन सोडून जो पहिला हिरवा मोती येतो त्या गोल्डन मोती येतो त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर काय करणार, आता गोल्डन सोडायचा आणि समोरचे 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आणि बघा हे 4 मोत्यातनं आपण 4 गोल्डन मोत्यातनं सुई काढली होती ना, त्या 4च्या खालच्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. म्हणजे अगदी वरून मोजत आलात तर 15 पैकी 6व्या मोत्यातनं निघेल किंवा मग 4च्या खाली 2 गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई काढायची. आता आपण काय करत आहोत, हे पानांना ना जे जॉईन करत आहोत मधली लाईन आणि बाजूला. ठीक आहे. परत आता नेक्स्ट स्टेपला काय करणार, 3 हिरवे मोती ओवणार. दुसरा जो गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. परत गोल्डन मोत्याला मागे करायचं, सोडून टाकायचं आणि त्या 3 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आणि खालच्या परत आता अजून 2 खाले गोल्डन मोती जायचं. ठीक आहे. म्हणजे हे 3 हिरव्या मोत्यातनं सुई काढल्यावर ज्या मोत्यातनं आपण सुरुवात केली होती गोल्डन, त्या गोल्डनच्या खालच्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. म्हणजे आपण 2-2 गोल्डन मोत्यांचा इथे गॅप देत आहोत. आता तिसऱ्या मोतीसाठी आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहेत हिरवे आणि तिसऱ्या गोल्डन मोत्यातनं सुई टाकायची. परत पूर्वीप्रमाणे 4 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आणि खालच्या अजून 2 म्हणजे वरचे हे मोती 2 सोडून खालच्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. तर बघा इथे 2-2 मोत्यांचा गॅप, 2-2 गोल्डन मोत्यांचा गॅप आला पाहिजे. आता काय करायचं आहे, आता इथे आपल्याला रिपीट 4-4 मोती चोवायचे आहेत. पहिले 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4. आता 4च रिपीट करायचं आहे. परत अजून एकदा 4 मोती ओवले, त्यानंतर इकडच्या साईडच्या डावीकडच्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली. परत ह्या 4 मोत्यातनं परत सुई काढून घ्यायची आहे आणि गोल्डन मोत्यातनं खालच्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आहे. आता बघा ही प्रोसेस रिपीट करायची. पहिले 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4 आणि 4. आता अजून एक वेळा आपल्याला 4 हिरवे मोती ओवायचे, वरच्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची, खालून वरच्या दिशेला नेत आहेत हे. त्यानंतर गोल्डन मोती मागे सोडायचा आणि समोरच्या 4 मोत्यातनं सुई काढायची. आता यावेळी मात्र आपल्याला खालच्या फक्त एकाच गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आहे, 2 गोल्डन मोत्यातनं नाही. खालच्या फक्त एकाच गोल्डन मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर परत अजून एक वेळा आपण 4 हिरवे मोती ओवायचे आहेत आणि गोल्डन मोत्यातनं सुई काढली. आता खालून शेवटकडून दुसरा गोल्डन मोती आहे हा. ठीक आहे. त्यानंतर परत गोल्डनला मागे करायचं, समोरच्या 4 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आणि परत आता खालच्या साईडला आल्यावर आता एकाच गोल्डन मोत्यातनं काढायची आहे. ठीक आहे.
फक्त बघा शेवटच्या 2 जे गोल्डन मोती आहेत तिथे आपण एक एक मोत्यांचा गॅप देत आहोत आणि वरती सगळे आपण 2-2 मोत्यांचा गॅप दिलेला होता। आता शेवटचा जो गोल्डन मोती आहे तिथे आपल्याला 3 हिरवे मोती ओवायचे आहेत। शेवटच्या मोत्यातनं आपल्याला जेव्हा ओवायचं आहे तेव्हा 3 हिरवे मोती ओवायचे। शेवटच्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची, परत गोल्डन मोती सोडायचा आणि समोरच्या 3 हिरव्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची। त्यानंतर बघा आता परत एका गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे, आता बघा एका गोल्डन मोत्यातनं सुई काढल्यावर आपली एक साइड डावी साइड जी आहे ती कंप्लीट झालेली आहे। तर जसं आपण डाव्या साइडला बनवलेलं आहे तसंच आपल्याला उजव्या साइडला करायचं। तर सगळ्यात आधी खालचा 3 हिरवे मोती ओवले, त्यानंतर गोल्डन मोत्यातनं सुई काढली, त्यानंतर गोल्डन मोती मागे केला, समोरच्या 3 हिरव्या मोत्यातनं मेन जी गोल्डन लाईन आहे, लांब लाईन जी आहे त्या लांब लाईनमध्ये यायचं। तर खाली इथे फक्त एकाच मोत्यातनं सुई वर न्यायची आहे। ठीक आहे, 2 वेळेस एका मोत्यातनं, त्यानंतर मात्र 2-2 मोत्यांचा गॅप द्यायचा। ठीक आहे, आता 4 हिरवे मोती ओवायचे आहेत। 4 हिरवे मोती ओवले आणि इकडच्या गोल्डन मोत्यातनं खालून जो दुसरा नंबरचा गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली, परत गोल्डन मोत्याला मागे करून 4 हिरवे जे मोती आहेत त्या हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे आणि इकडे जी मेन लांब लाईन जी आहे गोल्डन मोत्यांची त्या गोल्डन पैकी आता इथे बघा आपल्याला 2 गोल्डन मोत्यातनं आपण सुई काढायची आहे आणि जसं आपल्याला डाव्या साइडला बनवलेलं आहे तसंच सेम आपल्याला उजव्या साइडला बनवायचं। तर आता इथे 2-2 गोल्डन मोत्यांचा गॅप देत जायचा आहे आणि 3 वेळेस 4-4 मोती, त्यानंतर 3 मोती आणि शेवटी मात्र 2 मोती असं ओवत जायचं। ठीक आहे, तर बघा आपण दाखवूयातच तसंही। तर बघा आपल्याला काय करायचं, सेम पूर्वीप्रमाणे 2-2 गोल्डन मोत्यांचे गॅप द्यायचे आहेत। आता 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढली, आता 4 हिरवे मोती व्हायचे आहेत तिथे। ठीक आहे, आता काय करणार, 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढल्यावर 4 हिरवे मोती व्हायचे आणि इकडच्या वरच्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली, परत गॅप दिला 2 मोत्यांचा, परत 4 मोती ओवले, परत 2 मोत्यांचा गॅप दिला, परत 4 मोती ओवले, परत 2 मोत्यांचा गॅप दिला, 3 मोती ओवले। आता शेवटचा आहे 3 मोत्याच्या नंतर ना आपल्याला फक्त 2च मोती ओवायचे। तर 2 मोती ओवायचे आणि इकडचा एकदम वरचा जो एकदम टॉपचा गोल्डन मोती येईल त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली, त्यानंतर परत गोल्डन सोडायचा, खालच्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची, त्यानंतर आता इथे जे वरती उर्वरित जेवढे गोल्डन मोती आहेत सर्व गोल्डन मोत्यातनं सुई काढायची, त्यानंतर समोरच्या हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आहे आणि घट्ट गाठ मारून एक्स्ट्रा धागा कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपलं हे जे पान आहे युनिक असं पान आहे। तर बघा याचा लुक जो आहे तो खूपच सुंदर दिसून येतो। तुम्हाला थोडंसं असं ॲडजस्ट करून घ्यावं लागेल, ॲडजस्ट इन द सेन्स की त्याला थोडंसं प्रेस करून ना एखादा मोती जर वर खाली झाला असेल तर त्याला व्यवस्थित करून घ्यायचं। आणि आता हे जे सुंदर सुंदर पानं तयार झालेली आहेत याचा तुम्ही उपयोग कसा करणार आहात आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर याच्यामध्ये आपण अजून कलर कॉम्बिनेशन देखील करू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे युनिक असे पान बघितलेले आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। या पानाचा उपयोग कसा करणार आहे ते देखील नक्की सांगा। आमच्या चॅनलला म्हणजेच अथ कला संग्रह या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।